श्रोते हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, भेसळयुक्त अन्नपदार्थ, अयोग्य औषधं यापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी शासन स्तरावर अन्न आणि औषध प्रशासन विभाग सातत्यानं कार्यरत असतो. ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधं मिळण्यासाठी, सुरक्षित अन्नपदार्थ मिळवून देण्यासाठी आणि त्या अनुषंगानं असलेल्या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते का, हे पाहण्याची जबाबदारी अन्न आणि औषध प्रशासनाची आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही नियमावली अंमलात आणत असताना अनेक योजना आणि उपक्रमही या विभागामार्फत राबवले जातात. तर या विभागाची संरचना कशी आहे, याचं कामकाज कसं चालतं, यांच्याकडून राबवले जाणारे उपक्रम याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अन्न आणि औषध प्रशासन सांगली ग्रामीण विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश मसारे. सर नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आपलं. सुरुवातीला अन्न आणि औषध प्रशासन या आपल्या विभागाची रचना किंवा कार्यपद्धती कशी आहे याविषयी काय सांगाल? आपण जे सुरुवातीला म्हणलात की नागरिकांना जे औषधे व अन्न हे सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ह्या अन्न व औषध प्रशासनावर शासनाने दिलेली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून प्रामुख्याने अन्नासंदर्भातील आणि औषधासंदर्भातील असे दोन वेगळ्या विभागांचे कायदे राबविले जातात. अन्न विभागामध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 या कायद्याची अंमलबजावणी केली जाते. याकरिता मुख्यालय लेवलला म्हणजे पूर्ण राज्याच्या लेवलला एक कमिशनर आयुक्त आहेत. सध्या श्री नार्वेकर सर हे पूर्ण महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त आहेत. त्यांच्या खालोखाल मुख्यालयालाच एक जॉईंट कमिशनर सहआयुक्त अन्न हे पद आहे. तर त्यानंतर प्रत्येक जे डिव्हिजन आहेत, आपले महाराष्ट्रामध्ये 7 डिव्हिजन आहेत, तर या 7ही डिव्हिजनला जे प्रमुख असतात हे सहआयुक्त अन्न जॉईंट कमिशनर फूड हे कार्यरत असतात. जॉईंट कमिशनरांच्या खालोखाल सहाय्यक आयुक्त प्रत्येक जिल्ह्याला त्या जिल्ह्यातील लोकसंख्या, त्यातील अन्न व्यावसायिकांची संख्या हे गृहीत धरून काही विभाग तयार केलेले आहेत. जसे सांगलीमध्ये सांगली महानगरपालिका एरिया आणि सांगली ग्रामीण असे 2 विभाग आहेत. तर यामध्ये प्रत्येक विभागासाठी एक सहाय्यक आयुक्त कार्यरत आहेत. सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी हे कार्यरत असतात. प्रामुख्याने हे अन्न सुरक्षा अधिकारी हे क्षेत्रीय अधिकारी आहेत की जे अन्नाचे नमुने घेणे, अन्न स्थापनांच्या तपासण्या करणे, विविध रेड कंडक्ट करणे हे कामकाज पाहत असतात. तर या पद्धतीनं या अन्न विभागाची रचना ही केलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 350 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि 90 सहाय्यक आयुक्त अन्न, त्याच पद्धतीनं 8 सहआयुक्त म्हणजे जॉईंट कमिशनर यांची पदे आहेत. आपल्या विभागाचं कामकाज कसं चालतं सर, याविषयी थोडंसं सांगावं. बेसिकली अन्न सुरक्षा अधिकारी हे क्षेत्रीय अधिकारी आहेत. तर आपण आज अन्न व्यावसायिक जर बघायला गेलो तर सांगली जिल्ह्यामध्ये 4 ते 4.5 हजार हे मोठे अन्न व्यावसायिक जे परवाने आहेत आणि 40,000पेक्षा जास्त हे रजिस्ट्रेशन्स आहेत. तर एवढ्या अन्न व्यावसायिकांसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये 7 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. शहरामध्ये 3 अन्न सुरक्षा अधिकारी आहेत आणि ग्रामीणमध्ये 4. एकेका अधिकाऱ्याकडे 3-3, 4-4 तालुके येतात. तर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक गोष्ट चेक नाही करू शकत. हॉटेल असो, दुकान असो, मॅन्युफॅक्चरिंग एखादी फर्म असो. तर त्यासाठी कायदा हा बेसिकली सायंटिफिक बेस कायदा आहे. ह्यामुळे याच्यावर रिस्क बेस्ड इन्स्पेक्शन्स म्हणून एक संकल्पना आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरच जे आहे ते बॅकएंडला रिस्क बेस्डवर आपल्याला अलॉट करतं इन्स्पेक्शन्स. म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स हा हाय रिस्क प्रोडक्ट झाला, मीट अँड मीट हाय रिस्क आहे, हॉटेल रेस्टॉरंट. त्यानंतर मग मिडियम रिस्क कोणते आहेत, लो रिस्क कुठले आहे. तर यानुसार यांच्या तपासणीची फ्रिक्वेन्सी ठरवली जाते. यांना जर का 90पेक्षा जास्त जर स्कोर मिळाला तर यांची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे, ती थोडी कमी असेल. पण ज्यांची 60% स्कोर आहे तर मग त्यांना 6 मंथलीसुद्धा आपल्याला चेक करावे लागेल. तर हे सॉफ्टवेअरमधूनच ह्या इन्स्पेक्शन्स ह्या फर्मचे अलॉट केल्या जातात आणि त्या पद्धतीनं अन्न सुरक्षा अधिकारी हे त्या फील्डवर ह्या फर्मचे तपासण्या करतात. आज अन्न विभागाचं जे काही कामकाज आहे हे पूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीनं आहे. आपण जसं म्हणले की परवाने व नोंदणी एवढंच ऑनलाईन नाही, तर जे तपासण्या केल्या जातात यासुद्धा ऑनलाईन आहेत. नमुने काढले जातात, त्याचे रिपोर्ट्स, त्यावर घेतल्या जाणाऱ्या ॲक्शन्स ह्या सर्व काही ऑनलाईन केल्या जातात. तर अन्न सुरक्षा अधिकारी जेव्हा फील्डवर जातात एखाद्या फर्मची तपासणी करायला, तर त्यावेळेस तपासणी करताना त्या उत्पादक आहे किंवा डिस्ट्रीब्युटर आहे ह्याच्या वर्गवारीनुसार इन्स्पेक्शन रिपोर्ट तिथे ऑनलाईन पोर्टलवर येतो. त्यानुसार त्यावर पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सनुसार तिथे कंडिशन काय आहे हे नमूद केलं जातं. तर त्याच्यात पूर्ण इन्स्पेक्शन केलं जातं. त्यानंतर तिथे जे काही अन्नपदार्थ आहे त्यातले जे सस्पेक्टियस वाटतात किंवा ज्याबद्दल शंका निर्माण होते अशा अन्नपदार्थांचे नमुने घेतले जातात. मग हे कार्यालयात आल्यानंतर हे नमुने प्रयोगशाळेला पाठवले जातात तपासणीकरिता.
प्रयोगशाळेतून 14 दिवसात अहवाल प्राप्त होतो. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर माझ्याकडे जेव्हा सहाय्यक आयुक्ताकडे तो अहवाल येतो त्यावेळेनंतर ते ठरविलं जातं की हा अहवाल असुरक्षित अन्नपदार्थ आहे का अप्रमाणित आहे, सबस्टँडर्ड आहे का अनसेफ आहे, हे ठरवून त्याची पुढची जी ॲक्शन आहे त्यावर दंड लावायचा का कोर्टात खटला दाखल करायचा, त्या पद्धतीने ते ठरवलं जातं. मग त्याचा पूर्ण तपास केला जातो अन्न सुरक्षा अधिकाऱ्यामार्फत. म्हणजे जर हॉटेलमधून सॅम्पल घेतला असेल तर त्याचा उत्पादक कोण आहे, मध्ये डिस्ट्रीब्युटर असतो, उत्पादक असतो, हे सर्व तपास केला जातो. याची सर्व कागदपत्रे घेतली जातात आणि मग ते पूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर त्या कोर्टाकडे किंवा न्यायनिर्णय अधिकारी यांच्याकडे हे प्रकरण दाखल केलं जातं. बऱ्याच वेळेस आम्हाला नागरिकांकडूनही काही तक्रारी प्राप्त होतात किंवा माहिती प्राप्त होते. इन्फॉर्मर्स असतात, यांच्याकडून काही गुप्त माहिती प्राप्त होते, कुठे काही भेसळ वगैरे होत असेल तर. त्या पद्धतीनं मग आम्ही काही एकदम सेन्सिटिव्ह याच्यात रेड अरेंज करतो आणि तिथे मग जाऊन रेड केली जाते. काही असे जर भेसळकारी पदार्थ सापडले तर ते जप्त केले जातात. त्यानंतर फर्मलाही सील केलं जातं आणि त्यांचे सॅम्पल वगैरे घेऊन पुढील कारवाई केली जाते. एक 2 शब्द वापरलेत, सबस्टँडर्ड आणि अनसेफ. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? सबस्टँडर्ड्स म्हणजे जे स्टँडर्ड्समध्ये आहेत, ज्याचे स्टँडर्ड्स आहेत. जसं मी म्हणले की दुधाला गाय दूध जर असेल तर 3.2% फॅट असलं पाहिजे. तर ते जर का कमी असेल तर ते सबस्टँडर्ड झालं. आणि अनसेफ म्हणजे की जे खाऊन माणसाला काही इंजुरी होऊ शकते किंवा ज्यामध्ये काही समजा ग्लुकोज आहे, माल्टोज आहे किंवा इतर सॉर्बिटॉल किंवा ऑइल हे जर का दुधात वापरलं की जे दुधात परमिटेडच नाही आहे, असं जर तुम्ही वापरलं तर याला अनसेफ दिलं जातं. किंवा काही अन्नपदार्थामध्ये कलर वापरला जातो. रेस्टॉरंट हॉटेलमध्ये एक कलर जर का परमिटेड असेल 100 ppm आणि तो तुम्ही 150-200 ppm जर वापरला तर ते इंजुरियस होऊ शकतं. हे काही कलर्स जे आहेत सिंथेटिक कार्सिनोजेनिक असतात. तर त्यासाठी प्रत्येकाचे स्टँडर्ड्स ठरवताना सायंटिफिक पॅनल आणि पूर्ण त्याबद्दलचा सायंटिफिकरित्या अभ्यास करून हे स्टँडर्ड्स ठरवलेले असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये 100 ppm पेक्षा जास्त असू नये तर असूच नाही. मग त्यापेक्षा जास्त आला तर तो इंजुरियस होतो. म्हणून आम्ही त्याला अनसेफ या कॅटेगरीमध्ये घेतलं जातं. या प्रयोगशाळा आहेत जिथे हे अन्नाचे नमुने तपासले वगैरे जातात, तर त्या आपल्या विभागाच्या अखत्यारीमध्ये आहेत? हो, यामध्ये मुंबईला एक प्रयोगशाळा आहे मेन आमच्या विभागाची. त्यानंतर औरंगाबादला आहे आणि नागपूरला आहे. आता सध्या पुणे आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा प्रयोगशाळा सुरू करायचं कामकाज चालू आहे. याच पद्धतीनं काही आरोग्य विभागाच्या सुद्धा प्रयोगशाळा आहेत. पुण्याला सार्वजनिक आरोग्य विभागाची राज्य आरोग्य प्रयोगशाळा आहे आणि त्यानंतर त्यांच्याही काही विभागीय लेवलला काही प्रयोगशाळा आहेत. तसंच काही प्रायव्हेट प्रयोगशाळा ज्या आहेत खाजगी, यांनासुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनं नोटिफाय केलेलं आहे. त्याही प्रयोगशाळेमधून आपण नमुने तपासून घेऊ शकतो. कारण सध्या फक्त अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या नमुन्यांचीच तपासणी करणं शक्य नाही, परंतु अन्न व्यावसायिकाला सुद्धा कंपल्सरी आहे की त्यांनीही क्वार्टरली दर 4-3 महिन्याला ते अन्नपदार्थ तपासून घेतले पाहिजेत. मग हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्याप वाढला, त्यामुळे काही बऱ्याचशा खाजगी प्रयोगशाळा सुरू झाल्या, त्यांनाही नोटिफाय करण्यात आलं आणि त्यांचेही अहवाल त्याच पद्धतीनं ग्राह्य धरले जातात. ज्या कायद्यानुसार आपल्या विभागाचं कामकाज चालतं त्या कायद्याविषयी माहिती आपण द्या. तर या विभागाकडून अन्न सुरक्षा व मानके कायदा हा 2006ला पार्लमेंटमध्ये मंजूर झाला, पण ऑगस्ट 2011 पासून हा कायदा पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतामध्ये हा कायदा लागू झाला. यापूर्वी अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा अस्तित्वात होता. हा जो कायदा होता पूर्वीचा कायदा अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, या कायद्याचा फोकस जे होतं मेन ते भेसळ, यामध्ये शब्दच होता अन्न भेसळ. तर भेसळ शोधणं हा होता, भेसळीला आळा घालणं. पण कालाप्रमाणे काय झालेलं आहे की अन्न भेसळीच्यावरून आपण सुरक्षित अन्नाकडे आपण शिफ्ट केलेलं आहे. सर्व जगामध्ये जे काही नवीन नवीन अन्नपदार्थ तयार होतात त्यांची डिमांड वेगवेगळी असते, त्यांचे प्रत्येक देशातले स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. तर जगातील विविध देशांचे स्टँडर्ड्स एकत्र करून एक कोडेक्स ॲलिमेंटरीज कमिशन असतं. त्यामध्ये सर्व जगातील विविध अन्नपदार्थांचे स्टँडर्ड्स बनविले जातात. काही प्रॅक्टिसेस असतात त्या डेव्हलप केल्या जातात, SOPs, आणि त्यानुसार प्रत्येक देशाने आपापले कायदे बनवलेले असतात. तर भारताने पण 2006मध्ये हा अन्न सुरक्षा व मानके कायदा हा कायदा तयार केला. या कायद्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे की हा कायदा अंमलात येण्यापूर्वी विविध पदार्थांच्या, जसे की फळे भाजीपाला जे आहे यांच्यासाठी फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर होतं, मिल्कसाठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स ऑर्डर होत्या. अशा विविध अन्नपदार्थांसाठी वेगवेगळे ऑर्डर्स किंवा कायदे होते. हे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण आज जे म्हणतो ते करण्यासाठी हे सर्व कायदे एकत्रित येणं आवश्यक होतं. त्यासाठी पार्लमेंटने हे जो अन्न सुरक्षा व मानके कायदा आणला, हा एक छत्री अंमल, जो अन्न पदार्थांवर एकच कायदा हा
रेग्युलेट करेल. त्यासाठी हा कायदा अंमलात आणला. तर अन्न सुरक्षा व मानके कायदा हा आहे. त्यानंतर त्याचे 2011 साली रूल्स तयार झाले आणि विविध रेग्युलेशन्स 2011 पासून आजपर्यंत जशी जशी गरज भासेल त्या पद्धतीनं वेगवेगळे रेग्युलेशन्स तयार झाले. आजच्या तारखेला एकूण 28 रेग्युलेशन्स या कायद्याअंतर्गत आहेत. यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर परवाने व नोंदणी रेग्युलेशन, म्हणजे अन्न व्यावसायिकांना जे परवाने आणि नोंदणी देतो त्यासाठी कशी पद्धती वापरली पाहिजे, कुणी लायसन्स घेतलं पाहिजे, कुणी नोंदणी घेतली पाहिजे, या संदर्भातली सर्व माहिती ह्या लायसन्सिंग अँड रजिस्ट्रेशन रेग्युलेशन्समध्ये आहे. त्यानंतर आहे लेबलिंग अँड डिस्प्ले, म्हणजे अन्नपदार्थावर लेबल कशा पद्धतीचं असलं पाहिजे, त्यावर काय मजकूर असला पाहिजे, काय क्लेम्स केले पाहिजेत, काय क्लेम्स नाही केले पाहिजेत, याबद्दलची माहिती या रेग्युलेशनमध्ये आहे. त्याच्यानंतर पॅकेजिंग रेग्युलेशन, तर पॅकेजिंग रेग्युलेशन्समध्ये अन्नपदार्थांसाठी जे विविध पॅकेजिंग मटेरियल वापरलं जातं याबद्दलची स्टँडर्ड्स, याबद्दलची माहिती आहे. त्यानंतर आजच्या आपण जर बघितलं तर एक मोठा सेक्टर उदयास येतो तो न्यूट्रासिटिकल्स, हेल्थ सप्लिमेंट न्यूट्रासिटिकल्स, याच्यासाठी एक वेगळं नवीन रेग्युलेशन तयार केलेलं आहे. त्यानंतर लॅबोरेटरी अँड सॅम्पलिंग, म्हणजे जे सॅम्पल्स अन्न सुरक्षा अधिकारी तपासणीकरिता घेतात त्या सॅम्पल्स कशा पद्धतीने घेतले पाहिजेत आणि लॅबोरेटरीने ते कशा पद्धतीने चेक केले पाहिजेत याच्या संदर्भातली माहिती या लॅबोरेटरी अँड सॅम्पलिंग रेग्युलेशन्समध्ये आहे. त्यानंतर विविध अन्नपदार्थ हे भारतामध्ये विविध देशांमधून इम्पोर्ट केले जातात, आयात केले जातात, तर याबद्दलची माहितीसाठी इम्पोर्ट रेग्युलेशन आहे. काही अन्नपदार्थ असे असतात की ज्यांचे स्टँडर्ड्स नसतात किंवा ते प्रोप्रायटरी फूड्स म्हणून संबोधले जातात, तर त्या प्रोप्रायटरी फूड्स त्यांच्या संदर्भात ॲप्रुव्हल घेण्यासाठी वेगळं रेग्युलेशन आहे. त्याच्यानंतर विविध अन्नपदार्थांच्या संदर्भात म्हणजे ऑर्गॅनिक फूड, त्यानंतर अल्कोहोलिक बेवरेजेस, यांच्यासाठी वेगवेगळे रेग्युलेशन्स आहेत. त्यानंतर इन्फंट न्यूट्रिशन, आयुर्वेदा आहार हा एक नवीन कन्सेप्ट आहे, यासाठी एक सेपरेट रेग्युलेशन आहे. त्यानंतर रिकव्हरी ऑफ सरप्लस फूड, जे आपण विविध समारंभामध्ये फूड वेस्टेज जातं तर ते वेस्टेज न जाता त्या अन्नपदार्थांची कुठे वापर करता येईल किंवा आश्रम किंवा गरीब नागरिकांना ते पुरवठा करता येईल त्या संदर्भात सुद्धा नियमावली आहे. त्यानंतर आहे ॲडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स रेग्युलेशन, म्हणजे जे सोशल मीडिया असो, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया असो किंवा पोस्टर्स, बॅनर्स या संदर्भात जे ॲडव्हर्टायझिंग करतात त्यासाठी सुद्धा त्यामध्ये काही चुकीचे क्लेम्स केल्या जाऊ नये यासाठी ॲडव्हर्टायझिंग अँड क्लेम्स म्हणून एक रेग्युलेशन्स आहे. तर असे विविध 28 रेग्युलेशन्स तयार झालेले आहेत. या सर्वांचीच अंमलबजावणी करत असतो. आता लायसन मिळवण्यासाठी व्यावसायिकांना काय प्रोसेस आहे, काय करावं लागतं? परवाना म्हणजे लायसन्स आणि नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन हे घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल आहे. हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे हे जे पोर्टल आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. फॉस्कॉस FOSCOS.FSSAI.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरता येतो. आज सर्व सेवा ह्या ऑनलाईन आहेत. कुठल्याही परिस्थितीत व्यावसायिकाला कार्यालयामध्ये यायची गरज नाही. सर्व ठिकाणी जे कार्यालय आहेत अन्न औषध प्रशासनाचे हे जिल्ह्याच्या मुख्यालयी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भागातून, तालुक्यातून कोणत्याही व्यावसायिकाला कार्यालयात यायची गरज पडू नये यासाठी हे सर्व सेवा ह्या ऑनलाईन केलेल्या आहेत. तर ज्या व्यावसायिकांचं टर्नओव्हर 12 लाखापेक्षा जास्त आहे, जे रिटेलर्स, होलसेलर्स, डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर हा 12 लाखापेक्षा जास्त आहे, असे व्यावसायिक किंवा ज्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही जर मिल्कच्या संदर्भात आपण बोलायला गेलो तर मिल्कचं जे 500 लिटरपेक्षा जास्त त्यांचं प्रोसेसिंग किंवा कलेक्शन आहे, अशा व्यावसायिकांनी परवाना घेणं आवश्यक आहे. आणि जे हॉकर्स आहेत, स्ट्रीट व्हेंडर्स आहेत, ज्यांचं टर्नओव्हर 12 लाखापेक्षा कमी आहे किंवा प्रोसेसिंग ही 500 लिटरपेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिकांनी नोंदणी घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपले कागदपत्र जर आपण म्हणलो, आवश्यक कागदपत्रे काय लागतात, तर ओळखपत्र एक, आधार कार्ड, त्यानंतर तुमच्या जागेचा पुरावा, म्हणजे जर रेंटवर असेल तर रेंट ॲग्रीमेंट, त्याचा पुरावा वगैरे सर्व. त्यानंतर त्या जागेचा नकाशा, आपण जिथं हॉटेल असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर त्याचं सेक्शन वाईज पूर्ण नकाशा लागतो. त्यानंतर काही ठिकाणी नॉमिनेशन करतात, म्हणजे पार्टनरशिप फर्म किंवा लिमिटेड फर्म्स असतील तर त्यांना त्या व्यवसायासाठी एक व्यक्तीला नॉमिनेट करता येतं की जो जबाबदार असेल त्या व्यवसायाला, तर त्याचं नॉमिनेशन फॉर्म. आणि हॉटेल आणि उत्पादन व्यवसाय असेल तर त्यांना तिथला पाणी जे वापरणार त्या पाणी तपासणीचा अहवाल, हे पण ऑनलाईन हे सर्व सबमिट करून ऑनलाईन फी पे करून परवाना किंवा नोंदणीकरता अर्ज करू शकतो. अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, म्हणजे स्वच्छता किंवा मुदत अन्नपदार्थांची, याबाबतीत कुठली काळजी घेणं आवश्यक आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करा.
अन्न व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय करत असताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत लायसन्सिंग अँड रजिस्ट्रेशन रेग्युलेशन जे आहे यामध्ये शेड्यूल 4 म्हणून आहे. तर शेड्यूल 4मध्ये विविध पार्ट आहेत. पार्ट 1, 2, 3, 4, 5 मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्ससाठी असेल किंवा जनरल मॅन्युफॅक्चरिंग असेल, मीट अँड मीट प्रोडक्ट्स असेल. तर या प्रत्येक व्यवसायानुसार काय काय आवश्यक बाबी आहेत हायजीन अँड सॅनिटेशन बाबतीत किंवा रेकॉर्डिंग किंवा प्रोसेसिंग बाबतीत या पॉईंट वाईज त्यामध्ये नमूद केलेले आहेत. तर जनरली जर आपण जेव्हा बघतो की हॉटेल आहे, हॉटेलमध्ये स्वच्छता कशी असली पाहिजे, किचनमध्ये कामगार काम करणारे आहेत, अन्नपदार्थ हाताळणी करणारे जे कामगार आहेत त्यांचं क्वार्टरली मेडिकल चेकअप झालं पाहिजे, त्यांचे वॅक्सिनेशन्स असले पाहिजेत की ज्यामुळं रोग प्रसारित होणार नाहीत अन्नपदार्थामधून. त्याच्यानंतर तिथलं जे पाणी वापरतो आपण त्या पाण्याची पण क्वार्टरली तपासणी झाली पाहिजे, त्याचे पण अहवाल असले पाहिजेत. त्याच्यानंतर वेळच्या वेळी स्वच्छता करणं आवश्यक आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवले पाहिजेत किंवा व्हेज आणि नॉनव्हेज असेल तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्यानंतर हॉटेलमध्ये जिथं किचन आहे त्यामध्ये एक्झॉस्ट फॅन असला पाहिजे. आपण जसं अन्नपदार्थाची काळजी घेतो तसंच तिथल्या कामगार जे काम करणारे आहेत त्यांची पण सुरक्षितता बघणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामध्ये दर 6 महिन्याला पेस्ट कंट्रोल केले पाहिजे, त्याचे रेकॉर्ड्स ठेवले पाहिजेत. ह्या लायसन्सिंग अँड रजिस्ट्रेशन रेग्युलेशन्समध्ये ह्या सर्व बाबी डिटेलमध्ये नमूद केलेल्या आहेत. हे झालं व्यावसायिकांसाठी, पण नागरिकांनीही काय काळजी घ्यायला हवी? व्यावसायिकांना कंपल्सरी आहे की त्यांनी जो त्यांना परवाना दिलेला असतो हा परवाना दर्शनी भागात त्यांनी लावला पाहिजे. तर नागरिकांनी बघावं की पहिले तिथं परवाना आहे का. त्यानंतर तिथली स्वच्छता. मेनू कार्डवर बऱ्याच ठिकाणी कॅलरिफिक व्हॅल्यू त्याचे डिटेल्स वगैरे दिलेले असतात, तर ते आपण तेही बघून आपण अन्नपदार्थ चूज करू शकतो. त्यानंतर नागरिक जेव्हा काही गोष्टी अन्नपदार्थ हे मार्केटमधून विकत घेतात त्यावेळेसही त्यांनी त्या अन्नपदार्थावरील लेबल बघणं फार आवश्यक आहे. लेबलमध्ये प्रामुख्याने काय की त्यामधले इन्ग्रेडियंट्स काय आहेत, त्यानंतर त्याचे उत्पादनाची दिनांक काय आहे, त्याची एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर डेट जे म्हणतो ती काय आहे, ही उलटून गेलेली असू नये हे बघणं फार आवश्यक आहे. त्यानंतर त्या लेबलवर उत्पादकाचा पत्ता आणि उत्पादकाचा परवाना क्रमांकसुद्धा असणं तेवढंच आवश्यक आहे. हे आहे किंवा नाही बघून फरक पडत नाही असं आपल्याला वाटतं, परंतु हे असणं म्हणजे एक शुअरिटी आहे की हे त्याच उत्पादकानं प्रोड्यूस केलेलं आहे, उत्पादित केलेलं आहे आणि त्याची खात्री आपल्याला दिली जाते त्या परवाना क्रमांकावरून किंवा त्या पत्त्यावरून. जेव्हा काही अन्नपदार्थामधून जे विषबाधेसारख्या घटना घडतात त्यावेळेस आपल्याला त्या सोर्सपर्यंत उत्पादन कुणी केलं हे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या गोष्टी फार आवश्यक असतात. तर नागरिकांनीही हे सर्व गोष्टी बघून घेणं. तसंच काही गोष्टी अशा असतात की विशिष्ट तापमानाला ह्या स्टोअर केल्या पाहिजेत. जसं की आपण बघतो की मॉलमध्ये गेल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ हे डीप फ्रीजरला ठेवलेले असतात, चिलिंग टेम्परेचरला ठेवलेले असतात. तर तशाच पद्धतीने तिथं ठेवलेले असावेत आणि आपणही घरी घेऊन गेल्यानंतर ते तशाच पद्धतीने ठेवावेत. अदरवाईज काय होतं आहे की आपण मार्केटमधून काहीतरी खरेदी करतो आणि घरी गेल्यानंतर त्याचं जर काही योग्य तापमानाला साठवणूक केली नाही तर ते प्रोडक्ट्स खराब होऊ शकतात आणि त्यामधून काही अप्रिय घटना घडू शकतात. त्यामुळं ह्या प्रोडक्टच्या लेबलवर ते सुद्धा नमूद असतं की याचं स्टोरेज वगैरे किती टेम्परेचरला करावं. तर त्या ज्या कंडिशन्स आहेत त्यासुद्धा नागरिकांनी फॉलो करणं आवश्यक आहे. आता सणासमारंभाचे दिवस असले की म्हणजे दिवाळीचे दिवस असले की मिठायांमध्ये किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर बर्फासाठी सुद्धा अस्वच्छ पाणी वापरलं जातं. अशा घटना घडत असतात, आपण वाचतो बरेचदा. तर या संदर्भात व्यावसायिकांना काय आवाहन कराल? आता सध्या उन्हाळा चालू आहे. बऱ्याच ठिकाणी बर्फ हा ज्यूसमध्ये किंवा इतर अन्नपदार्थामध्ये आईस्क्रीम खातो किंवा बर्फ आहे. तर हा व्यावसायिकांनीही बनवताना हा पोर्टेबल वॉटर म्हणजे पिण्यायोग्य पाण्यापासूनच बर्फ बनवला पाहिजे. बर्फ बघून तर कळणार नाही की हा कोणत्या पाण्यापासून बनवलेला आहे, योग्य आहे का, चांगला आहे का नाही. त्यामुळे व्यावसायिकाने ती खबरदारी प्राथमिकता घ्यायला पाहिजे की तो चांगल्या पाण्यापासूनच बनवला पाहिजे. यामध्ये 2 पद्धतीचा बर्फ वापरला जातो, म्हणजे एकतर अखाद्य आणि खाद्य बर्फ. अखाद्य बर्फ हा जसं की अन्नपदार्थ साठवणूक करण्यासाठी बाहेरच्या साईडनं हा अखाद्य बर्फ वापरला जातो आणि जो खाद्य बर्फ आहे तो डायरेक्ट फूडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, म्हणजे ज्यूसमध्ये वगैरे कुठे वापरतात तर त्यामध्ये तो खाद्य बर्फ असला पाहिजे. तर हा दोन्ही पद्धतीचा बर्फ हा वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या पाण्यापासूनच बनवलेला असावा, ही काळजी व्यावसायिकाने घ्यायला पाहिजे. पण आता या लोकांसाठी काही परवाने वगैरे असं नाही आहे ना? असतात परवाने असतात. खाद्य बर्फ बनवायचा असेल तर त्यांनाही परवाना घेणं आवश्यक आहे. आता छोटे गाडे वगैरे असतात गल्लोगल्ली, त्या लोकांनी पण हे सगळं पाळणं गरजेचं आहे ना? त्यांनाही नोंदणी कंपल्सरी असते. म्हणजे आज आपल्या इकडे जर का छोटे गाडे जरी असतील
ज्यूस गाडे किंवा नाश्त्याचे वगैरे, तरीही त्यांना नोंदणी रजिस्ट्रेशन ही आहे आणि त्यांच्यासाठीही काही बेसिक हायजीनच्या गोष्टी आहेत त्या पाळणं आवश्यक आहे. त्यांनीही बर्फ जो येतो हा कुठून येतो त्याचं बिल घेणं आवश्यक आहे. बिल म्हणजे एक वॉरंटी असतं, एक वॉरंटी गॅरंटी आहे की तुमचा अन्नपदार्थ हा त्या स्टँडर्डचा आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी ते बिल घेणं आवश्यक आहे. आणि नागरिकही विचारू शकतात की हे खाद्य बर्फ आहे का बाबा, तुझं बिल दाखव. जेव्हा नागरिकांकडून ही डिमांड होईल प्रत्येक गोष्टीची, तेव्हा व्यावसायिकाकडून त्या गोष्टी पुरविल्या जातील. ह्या कायद्याचं बेसिकच असं आहे की हा कायदा रेग्युलेटरी ॲस्पेक्ट्सपेक्षा जास्त आहे की अन्न व्यावसायिकाचा जबाबदारीवर आहे. अन्न व्यावसायिकाला स्वतःहून काही गोष्टी करणं बंधनकारक आहे, ते त्याने ते केल्या पाहिजेत. सेल्फ कंप्लायन्स आपण जे म्हणतो ते सेल्फ कंप्लायन्स आहे. या कायद्यामध्ये आम्ही जेव्हा अन्न सुरक्षा अधिकारी एखाद्या आस्थापनेची तपासणी करतात, त्याच्यानंतर सर्वप्रथम त्याला आम्ही इम्प्रूव्हमेंट नोटीस देतो. म्हणजे त्याला एक इम्प्रूव्हमेंट कालावधी असतो 14 दिवस 15 दिवस. तर त्यानं त्या तपासणीत आढळलेल्या त्रुटींचा कंप्लायन्स केला पाहिजे आणि अहवाल सादर केला पाहिजे, जेणेकरून त्याचं स्टँडर्ड्स मेंटेन केल्या जातील, त्याला अपग्रेडही केला जाईल. आणि ते जर का नाही केलं त्यानं, तर मग त्यावर आपण पुढे ॲक्शन घेतो. आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर यामध्ये सुद्धा बरेच देवगड हापूस, रत्नागिरी हापूस असे सुद्धा लेबल करून विकले जातात बरेच आंबे, किंवा पावडर टाकून पिकवले जातात. याविषयी काय मार्गदर्शन करू शकता? आंबा, देवगड किंवा रत्नागिरी हापूस हा जो आहे, हे ज्या पिकवायची पद्धती आहे, काही सिंथेटिक पद्धतीने जर का काही पिकवलं गेलं असेल, जसं की कार्बाईड गॅस म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पिकवायचे, पण आता बऱ्याच ठिकाणी रायपनिंग चेंबर्स झालेले आहेत, इथिलिन गॅस, ज्या कायद्यांतर्गत परमिटेड गोष्टी आहेत त्या वापरल्या जातात. परंतु काही ठिकाणी जर का कार्बाईडचं वापरल्या गेलं तर तो कसा ओळखायचा आंबा? म्हणजे तसा जर आंबा असेल तर देठाच्या ठिकाणी हा हिरवाच राहतो, बाकी पूर्ण आंबा हा पिवळा होतो, पण आतून पिकलेला नसतो, घट्ट राहील तो आंबा. गॅसमुळे काय होईल की फक्त कलर डेव्हलप होईल त्यामध्ये, पण तो पिकणार नाही, त्यामध्ये ती चव येणार नाही, गोडवा येणार नाही. तर हे ओळखण्यासाठी त्या आंबाला आपण ॲक्च्युली नॅचरली जेव्हा आंबा पिकतो तेव्हा पूर्ण पिवळा असेल तर थोडासा नरमही पाहिजे तो. आणि हा जो आर्टिफिशियल रायपनिंग केलं जातं त्यामध्ये हिरवा राहतो, बऱ्याच ठिकाणी पॅचेस राहतात. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये सध्या ॲनालॉग पनीर ही संकल्पना एक खूप चर्चेत आहे. तर काय आहे हे नेमकं? पनीर हा बेसिकली दुधापासून बनवला जातो, पण ॲनालॉग पनीरमध्ये दुधाच्या फॅटच्या ऐवजी काही ठिकाणी व्हेजिटेबल फॅट वापरलं जातं, म्हणजे व्हेजिटेबल ऑइल किंवा त्या फॅटचा वापर केला जातो. हे कायद्यानुसार परमिटेड आहे. परंतु कोणता पनीर आपण खायचा हे निवडायचं जबाबदारी किंवा हे निवडायचा चान्स हा नागरिकांना दिलेला आहे. तसं जर बघायला गेलं तर ह्या दोन्ही पनीरमध्ये जर का किमतीचा विचार केला आपण, तर दुधापासून बनवलेला पनीर हा महाग आहे आणि हा ॲनालॉग पनीर जो आहे तो स्वस्त आहे. म्हणून काय केलं जातं की हॉटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या ॲनालॉग पनीरचा वापर केला जातो आणि नागरिकांना त्यावेळेस दोन्हीचं जर का तुम्ही टेस्ट हे बघितलं तर सेम आहे, कळणार नाही. परंतु नागरिक जेव्हा विकत घेतात अर्धा किलो किंवा पाव किलो याचं जे पॅक विकत घेतो त्यावर पनीरच नमूद असतं, तो पनीरच असतो खरा. ह्याच्यासाठी म्हणतो की लेबल असणं फार आवश्यक आहे. हे जे ॲनालॉग पनीर आज विकलं जातं आहे, हे सुट्या स्वरूपात हॉटेल व्यावसायिकांना 1 किलो 5 किलो अशा ब्लॉक्समध्ये दिलं जातं. आता आम्ही आमच्या यावर कारवाया चालू आहेत पनीरच्या संदर्भातल्या. तर हॉटेल व्यावसायिकांनी जर का त्यांच्या मेनू कार्डवर लिहिलं असेल पनीर टिक्का, पनीर मसाला, तर त्याने दुधापासून बनवलेला पनीरच वापरला पाहिजे, हे बंधनकारक आहे. जर तो ॲनालॉग पनीर वापरत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. म्हणजे आम्ही आज काही हॉटेलची तपासणी करतो आहे, आजही चालू आहे. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर बघतो की यांच्याकडे पनीर मेनू कार्डवर आहे, किचनमध्ये पनीर आहे. मग हा पनीर पॅक कंडिशनमधला आहे का लूज स्वरूपातला आहे? लूज स्वरूपातला असेल तर त्याच्याकडे जे बिल दिलं असेल पनीर विक्रेत्याने, ते बिल काय म्हणून दिलेलं आहे? त्याने जर पनीर म्हणून बिल दिलं असेल तर पुढे आम्ही त्या उत्पादकावर सुद्धा कारवाई करतो, कारण ते जर पनीर नसेल तर. मग नागरिकांनी जेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही पनीरच्या गोष्टी मागवतो, तेव्हा हॉटेल चालकाला आपण विचारू शकतो की हे पनीर आहे का पनीर ॲनालॉग आहे? एवढं जरी आपण हॉटेल चालकाला विचारलं तरी त्याला कळेल की नागरिकांना याबद्दलची जाण झालेली आहे. त्यामुळे आपण स्वस्त गोष्टी न वापरता आपण चांगल्या आणि क्वालिटी गोष्टी वापरल्या पाहिजेत. हे जे पनीर ॲनालॉग आहे ह्यालाही लेबलिंग करणं आणि काही पॅकिंग साईज जी आहे ती छोटी करणं, याबद्दल नियम बनवण्याचं केंद्र शासनाला वगैरे प्रपोज करण्याचं काम चालू आहे. राज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन हा कायदा राबवत असला तरीही केंद्रीय लेवलला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण हे आहे आणि यामधून विविध योजना राबविल्या जातात. तर अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने काही इन्फॉर्मेटिव्ह बुक्स तयार केलेले आहेत. यामध्ये DART बुक आहे की जे डिटेक्शन ऑफ अडल्टरंट्स आणि त्याच्या टेस्ट, कॉमन टेस्ट जे आहेत की जे आपण घरी करू शकतो, त्या टेस्ट त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.
या ज्या अडल्ट्रेशनच्या ज्या टेस्ट आहेत यामध्ये प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ आपण सुरुवातीला घेऊ. तर दुधामध्ये कॉमन अडल्ट्रेशन कुठले आहेत की जे गवळी आपल्याला आणून देतो, त्यामध्ये पाणी असण्याची शक्यता असते किंवा काही ठिकाणी डिटर्जंट असू शकतं किंवा स्टार्च. तर पाण्याची जर आपण टेस्ट करायची म्हणलं तर दुधाचं आपण जर का प्युअर दूध जे आहे त्याचा जर एक ड्रॉप घेतला आणि एखाद्या स्लँटिंग प्लॅटफॉर्मवर किंवा एकदम गुळगुळीत प्लॅटफॉर्मवर जर का एक ड्रॉप टाकला तर तो तिथेच थांबेल किंवा तो हळूहळू खाली पसरेल. पण त्याचा जो पांढरा हे आहे मार्क तो तिथे राहीलच. पण जेव्हा त्यामध्ये पाणी असतं, दुधामध्ये पाणी जर मिक्स केलेलं असेल तर त्याचा जर एक थेंब आपण त्या स्लँटिंग प्लॅटफॉर्मवर टाकला तर ते लगेच खाली पसरेल पाणी असल्यामुळे, आणि त्यामध्ये पाणी आणि हे जो पांढरा दुधाचा भाग आहे हा सेपरेट झालेला पण आपल्याला दिसेल. यावरून आपल्याला कळेल की त्यामध्ये पाण्याची भेसळ आहे. जर डिटर्जंट आपण म्हणलं तर आपण एका काचेच्या ग्लासमध्ये जर आपण प्युअर दूध घेतलं आणि एका ह्याच्यात डिटर्जंट टाकलेलं दूध जर घेतलं, त्यामध्ये एक 5 ते 10 ml दूध आणि 5 ते 10 ml पाणी टाकलं आणि त्याला जर का हलवलं, स्टर केलं, तर जे प्युअर दूध आहे त्यामध्ये थोडासा फेस तयार होईल त्या स्टरिंगमुळे. पण ज्यामध्ये डिटर्जंट आहे त्यामध्ये जास्त फोम तयार होईल. तर यावरून आपल्याला ते डिटर्जंटची भेसळ ओळखता येईल. त्यानंतर जर स्टार्च असेल, त्यामध्ये स्टार्च म्हणजे कॉर्नफ्लोअर किंवा हे दुधाला घट्ट बनवण्यासाठी वापरलं जातं. तर यामध्ये 2 थेंब जर आयोडीन टाकलं तर ब्ल्यू कलर जर डेव्हलप झाला तर आपल्याला कळेल की यामध्ये स्टार्च आहे. नॉर्मल दुधामध्ये जर आपण आयोडीन टाकलं तर कुठलाही कलर डेव्हलप होणार नाही. त्याच्यानंतर मध आहे. मधामध्ये भेसळ होऊ शकते शुगर सिरपची, कारण मध तसा कॉस्टली आहे. पण त्यामध्ये जर का शुगर सिरप जर टाकला असेल तर तो कसा ओळखायचा? आपण जर का काचेच्या ग्लासमध्येच आपण पाणी घेतलं आणि त्यामध्ये जर मध टाकला काही थेंब, तर मधाच्या जशाला तशी ती मधाची गोळी जी आहे ती एका ठिकाणी खाली जाऊन थांबेल. पण जर का त्यामध्ये शुगर सिरप मिक्स असेल तर तो शुगर सिरप लगेच पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि पाण्याला एक व्हाईटिश कलर येईल. म्हणजे मध हा तशाला तसा दिसेल आपल्याला जमा झालेला खाली, पण जर शुगर सिरप असेल तर तो डिझॉल्व्ह होईल त्यामध्ये. त्याच्यानंतर पिठी साखर आपण घेतो मार्केटमधून. त्यामध्ये जर स्वस्त गोष्ट म्हणलं तर चॉक पावडर, खडूची बुकटी किंवा पांढरी बुकटी ही टाकली असू शकते. तर त्यासाठी सुद्धा जर आपण ग्लासमध्ये जर का पाणी घेऊन त्यामध्ये जर शुगर टाकली तर शुगर तर डिझॉल्व्ह होते पाण्यामध्ये. डिझॉल्व्ह झाल्यानंतर कुठलाही कलर पण येत नाही. पण जर का पांढरी पावडर असेल त्यामध्ये तर ह्या पांढऱ्या पावडरमुळं पाण्याला पांढरट कलर येतो. म्हणजे आपल्याला कळेल की त्यामध्ये काहीतरी मिक्सिंग आहे पांढऱ्या पावडरची. त्यानंतर आपण बऱ्याच वेळेस जे स्वीट्स आहेत यावर बघतो सिल्वर फॉईल त्यावर असतं. तर हे जे सिल्वर लीफ आहे यामध्ये बऱ्याच वेळेस ॲल्युमिनियम फॉईलची भेसळ असते. जर आता आपण सिल्वर फॉईल हातात घेतलं आणि 2 बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन जर का त्याला चुरगळा केला तर त्याचं पूर्ण एक एक बारीक बारीक पीस होऊन खाली पडतात. पण ते जर ॲल्युमिनियम फॉईल असेल तर त्याची एक पूर्ण गोळी तयार होते. ते तशा पद्धतीने पडत नाही, त्याची गोळी तयार होते ॲल्युमिनियम फॉईलची. तसेच आपण एका चमच्यावर जर का हे दोन्ही घेऊन बर्न केलं तर सिल्वर फॉईल बर्न होईल, ॲल्युमिनियम फॉईल बर्न होणार नाही. तर यामुळे आपल्याला याच्यातली पण भेसळ कळू शकते. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस फूड ग्रेन्समध्ये काही कलर मिक्स केले जाऊ शकतात. फूड ग्रेन्सची क्वालिटी चांगली दाखवण्यासाठी, जसं रागीमध्ये कुठला कलर मिक्स केला, कलर असेल तर एकतर ते ग्रेन्स आपण जर पाण्यात टाकले तर कलर तिथे, जर वॉटर सॉल्युबल असेल तर पाण्याला कलर येईल. किंवा आपण कॉटन स्वॅब जर घेतला, थोडं कॉटन घेतलं आणि त्याला ओलं करून घेतलं आणि ते जर त्या ह्याच्यावर केलं तर तो कलर कॉटनमध्ये ऑब्झर्व केलेला दिसेल आपल्याला, त्या कॉटनला तो कलर लागलेला दिसेल. त्याच्यानंतर हिंग, ॲसॅफोटिडा. हिंगमध्ये जर का काही फॉरेन रेझिन्स असतात जे ते जर का त्यामध्ये टाकलेले असतील तर ते कसे ओळखायचे? त्यासाठी पण एका चमच्यामध्ये थोडा हिंग घेऊन त्याला बर्न करायचं, जाळायचं, तर तिथे तो लगेच जाळ पकडेल. पण दुसरं फॉरेन रेझिन्स असतील तर ते होणार नाही किंवा जळून एकदम राख तयार झाल्यासारखं दिसेल. त्यानंतर मिरे आहेत, ब्लॅक पेपर. यामध्ये सहसा पपाया सीड्सचा भेसळ केली जाते. मिऱ्याचा जर आपण सरफेस बघितला तर हा खरबडीत सरफेस असतो. पपाया सीड्स त्याच आकाराचे असतात परंतु त्याचा पूर्ण स्मूथ सरफेस असतो. आणि दुसरी टेस्ट म्हणजे हे सुद्धा जर आपण एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये जर मिरे टाकले तर मिरे हे वजनदार असल्यामुळे खाली जाऊन सेटल होतील, परंतु पपाया सीड्स हलक्या असतात. ह्या पपाया सीड्स ह्या वर तरंगतील, पाण्याच्या वर. पपाया सीड्स किंवा अदर बेरीज पण असतात, त्या जर मिक्सिंग केलेली असेल तर ह्या हलक्या असल्यामुळे वजनाने त्या पाण्याच्या वर येऊन तरंगतील. त्यानंतर चिली पावडर किंवा हळद पावडर, यामध्ये आपल्याला वाटतं की लाकडी भुसा किंवा कलर करून ते टाकलेलं असेल. तर यासाठी सुद्धा तेच आहे की काचेच्या ग्लासमध्ये जर आपण ते पावडर घेऊन, पाणी घेऊन त्यामध्ये जर टाकलं तर जे ओरिजिनल पावडर आहे ते सर्व सेटल होईल. परंतु जर कलर असेल आणि सॉडस्ट असेल तर हे सगळे वर तरंगेल. कलर असेल तर कलर लगेच सगळ्या पाण्यामध्ये मिक्स होईल. ह्याच पद्धतीनं चहा पावडरमध्ये सुद्धा होतं. ॲक्च्युली चहा पावडर जर आपण पाण्यात टाकली तर कलर नाही येणार, पण तेच पाणी आपण उकळल्यानंतर त्यामध्ये कलर उतरतो. तर
तर तो नॅचरल असतो. परंतु जेव्हा साध्या पाण्यामध्ये आपण चहा पावडर टाकली आणि त्यामध्ये जर का कलर आपल्याला डिस्पर्स झालेला दिसला, तर याचा अर्थ चहा पावडरला बाहेरून कलर लावलेला आहे. तर ह्या अशा काही कॉमन टेस्ट आहेत की ज्या आपण घरी कुठल्याही तर केमिकल्स विना ह्या आपण काही टेस्ट करू शकतो. फळं भाजीपाल्यामध्ये सुद्धा जर कलर लावलेला असं आपल्याला वाटलं तर कापूस आणि ओला करून जर घेतला आणि त्या फळे भाजीपाल्यावर आपण जर फिरवला, त्यामध्ये जर का कापसाला कलर आला तर आपण समजावं की त्यामध्ये कलरचा वापर झालेला आहे. तर हे फळांच्या संदर्भात वॅक्स कोटिंग असतं, ॲपल्सला वगैरे वॅक्स कोटिंग असतं. आता हे परमिटेड वॅक्सेस आहेत काही, ते वापरलेत का नाही हे आपल्याला नाही कळू शकत इथून. या बाबतीत काही आक्षेपार्ह असं कुठे आढळलं तर कुठे तक्रार करावी नागरिकांनी? हे जे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांची जी वेबसाईट आहे FSSAI.gov.in यावर एक ग्रीव्हन्स पोर्टल म्हणून आहे, ग्रीव्हन्सेस. तर यामध्ये जाऊन आपण पूर्ण डिटेलमध्ये तक्रार नोंदवू शकतो. तसंच त्या आपल्याला जे काही लेबल वगैरे असतील किंवा अन्नपदार्थ असतील तर यांचे फोटोसुद्धा आपण अपलोड करू शकतो. आणि त्यातला उत्पादक कुठे आहे, कोण आहे, हे जर त्यावर आपण डिटेल टाकलं तर ती तक्रार त्या आमच्या विभागाच्या त्या अधिकाऱ्यांना ती तक्रार ट्रान्सफर होते आणि तिथून पुढे ते ॲक्शन घेतली जाते. त्यानंतर तक्रार काय घेतली, त्यांना एक तक्रार ग्राहक क्रमांक दिला जातो. त्यावरून ते त्या तक्रारीचं स्टेटस बघू शकतात. त्यानंतर किंवा आमच्याकडे जर काही ईमेलवर किंवा बाय पोस्ट काही तक्रारी आल्या तरीसुद्धा आम्ही त्या तक्रारीचं तपास केल्यानंतर त्यावर काय ॲक्शन घेतली हे आम्ही नागरिकांना कळवत असतो. पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे त्यांना कळवलं जातं. व्यावसायिकांना शिक्षेची काय तरतूद आहे हे जर नियमावली पाळली नाही तर? मी जसं म्हणलं की सुरुवातीला हा कायदा याच्या आधी जसं अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा होता, यामध्ये भेसळ यावर जास्त भर असल्यामुळे त्यावेळेसच्या सर्व जे काही कॉन्ट्राव्हेन्शन्स व्हायचे हे न्यायालयामध्ये केसेस दाखल व्हायच्या. परंतु आताच्या ह्याच्यात आपण अन्न सुरक्षेवर बोलतोय, तर अन्न सुरक्षेच्या संदर्भात आता थोडंसं हे बदललेलं आहे आपला कोर्स ऑफ ॲक्शन. तर यामध्ये आपण जेव्हा नमुने घेतो आपण, अन्न सुरक्षा अधिकारी जेव्हा काही सॅम्पल घेतात, ते सॅम्पल्स प्रयोगशाळेकडे पाठवले जातात आणि तिथून तपासणी करून त्यांचा अहवाल येतो. त्या अहवालाच्या आधारे आपण ठरवतो की तो अप्रमाणित आहे का, म्हणजे स्टँडर्ड्सला जसं मिल्कमध्ये 3.2 फॅट असलं पाहिजे आणि त्यापेक्षा कमी आलं तर ते सबस्टँडर्ड झालं. तर सबस्टँडर्ड किंवा मिथ्याछाप म्हणजे लेबलवर काही चुकीचे क्लेम्स केली किंवा एखाद्या लेबलवर बॅच नंबर नाही आहे किंवा तारीख नाही आहे उत्पादनाची, तर हे जे येतात हे मिथ्याछाप प्रकारात येतात. तर या अशा अप्रमाणित नमुने किंवा मिथ्याछाप असतील तर त्यांना दंडात्मक तरतूद आहे. यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार सहाय्यक आयुक्तांना म्हणजे माझ्याकडे किंवा सहआयुक्त अन्न किंवा न्यायनिर्णय अधिकारी ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर आहेत डिव्हिजन लेवलला, यांच्याकडे हे दंडाची प्रकरणे दाखल केली जातात. आणि काही नमुने जर का असुरक्षित आले, जसं दुधामध्ये काही अडल्ट्रेशन असेल वेगळं आणि ते असुरक्षित ग्राह्य धरलं जातं, तर अशा असुरक्षित पदार्थांच्या संदर्भात न्यायालयात खटला दाखल केला जातो आणि याला 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे असुरक्षित प्रकरणामध्ये. आणि दंड म्हणाल तर 2 लाखापासून 10 लाखापर्यंतचा वेगवेगळ्या प्रकरणाने त्याला दंड आकारला जातो. अच्छा, अजून काही वेगवेगळ्या ह्याच्या नागरिकांसाठीच्या स्कीम्स ज्या आहेत, योजना? हां, या संदर्भात नागरिकांसाठीच्या योजना त्याबद्दलही आपण मार्गदर्शन करावं. अन्न सुरक्षा व मानके कायदे या अंतर्गत विविध योजनाही राबविल्या जातात. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे आहेत, म्हणजे अन्न व्यावसायिकांकरिता काही प्रोग्राम्स आहेत, काही नागरिकांकरिता आहेत. तर प्रामुख्यानं पहिले आज जसं मेडिकल स्टोअर टाकायचं म्हणलं तर एक सर्टन क्वालिफिकेशन असावं लागतं. आपल्याकडे एक डी फार्मसी, बी फार्मसी ग्रॅज्युएट माणूस तिथे आवश्यक असतो. परंतु अन्न व्यवसाय हा एवढा स्कॅटर्ड आहे, अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे की त्यामध्ये अशा पद्धतीचे आपण आज नियम लावू शकत नाही. आज जर बघायला गेलं तर 5 व्यवसायापैकी एक व्यवसाय हा तरी अन्न पदार्थांच्या निगडीतच आहे, अन्न पदार्थांच्या संबंधितला व्यवसाय आहे. त्यामुळे एवढे मोठे रोजगार याच्यावर डिपेंड आहेत. तर यामुळे काय केलं की कुठलंही क्वालिफिकेशन न ठेवता सुरुवातीला ह्या अन्न व्यावसायिकांना एक ट्रेनिंग दिल्या जाते. त्याला फर्स्ट ॲग ट्रेनिंग म्हणतात. फूड सेफ्टी अँड सर्टिफिकेशन ट्रेनिंग कोर्स आहे हा. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अन्न सुरक्षा मानके प्राधिकरणाकडून याचे काही कोर्सेस तयार केलेले आहेत आणि काही प्रायव्हेट एजन्सीजला फर्स्ट ॲग ट्रेनर
ट्रेनिंग पार्टनर्स म्हणून यांना नोटिफाय केलेलं आहे. तर हे जे अन्न व्यावसायिक आहेत त्यांनी यांच्याकडे रजिस्टर करून ही ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे. 1 दिवसाचं ट्रेनिंग असतं, त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्यानंतर ते व्यवसाय करू शकतात. परंतु काही उत्पादक असतील तर मात्र त्यांना सायन्स ग्रॅज्युएट हा एक एम्प्लॉई किंवा ते स्वतः असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ईट राईट इंडिया मुवमेंट म्हणून एक सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक 5-6 वर्षापूर्वी चालू केलं. त्यामध्ये विविध योजना आहेत की जसं काही ईट राईट कॅम्पस, म्हणजे जे मोठमोठे ऑफिसेस असतात, एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, हे यांचा एक कॅम्पस असतो. तर या कॅम्पसमध्ये एकापेक्षा एक किंवा त्यापेक्षा जास्त कॅन्टीन्स असतील, काय असतील, तर यांना ईट राईट कॅम्पस म्हणून सर्टिफाय केलं जातं. त्या ठिकाणी आपण थर्ड पार्टी जे ऑडिटर्स आहेत यांच्याकडून ऑडिट केलं जातं. जे काही करेक्शन्स असतील रेक्टिफाय केले जातात आणि त्यानंतर त्यांना ईट राईट कॅम्पस म्हणून सर्टिफिकेट दिलं जातं. तशाच पद्धतीचा ईट राईट स्कूल कन्सेप्ट एक आहे. यामध्ये बेसिकली काय होतं की अन्न सुरक्षेबाबत जागरूकता ही लहान मुलं लवकर कॅप्चर करू शकतात मोठ्यांपेक्षाही. मोठ्यांना ज्या सवयी लागल्या त्या लवकर बदलू शकत नाहीत, पण लहान मुलांना तर जर का त्या शाळेच्या काळापासूनच आपण जर त्या सवयी लावल्या तर ते पुढे आणि इवन त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा ते पसरवू शकतात. तर त्यासाठी ईट राईट स्कूल हा एक कन्सेप्ट आहे. तर यामध्ये काही टास्क असतात, त्या टास्क त्यांच्याकडून स्कूलमध्ये कंप्लीट करून घेतल्या जातात. तिथलं कॅन्टीनचं ऑडिट केलं जातं आणि त्या स्कूलला त्या पद्धतीने आपण नंतर त्या स्कूलमध्ये जे जेवण दिलं जातं किंवा शासकीय असो किंवा ते शाळेचा तर्फे असो, तर याचंही हे न्यूट्रिशियस आहे का ही बघितलं जातं आणि त्यानंतर त्यांना ईट राईट स्कूल म्हणून एक सर्टिफिकेट दिलं जातं. त्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटसाठी हायजीन रेटिंग हा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे आम्ही जे अन्न सुरक्षा अधिकारी जी तपासणी करतात त्यामध्ये हायजीन प्लस बाकीचे बरेचसे मुद्दे असतात, पण हायजीन रेटिंगला बेसिकली हायजीनवर फोकस केलं जातं आणि त्या हॉटेलमधलं हायजीन कसं आहे याच्यानुसार त्यांना एक स्माइलीजवर जसं स्टार रेटिंग असतं तसं स्माइलीज टाईपमध्ये 5 स्माइलीजच्या याच्यावर रेटिंग दिलं जातं. आणि हे सर्टिफिकेट हायजीन रेटिंग केल्यानंतर हे सर्टिफिकेट त्या हॉटेलवाले याच्यावर त्यांच्या दर्शनी भागामध्ये लावू शकतात. याच्यावरून नागरिकांनाही कळू शकतं की या हॉटेलमध्ये हायजीन कशा पद्धतीचे आहे. 2 स्माइलीज, 3 स्माइलीज किंवा 5 स्माइलीज असतील तर आपण समजू शकतो की त्यामध्ये चांगलं आहे आणि हे प्रत्येक वर्षी हायजीन रेटिंग हे करून घेणं. पण हे आता सध्या तरी व्हॉलंटरीली आहे, कंपल्सरी नाही. त्यामुळे शासनाकडून प्रमोट करण्यासाठी काही निधी उपलब्ध झाला तर आपण त्या पद्धतीनं करून घेतो काही ठिकाणी, किंवा काही हॉटेलवाले रेस्टॉरंट ओनर्स जे आहेत हे स्वतःहूनही करून घेतात कारण त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर ईट राईट रेल्वे स्टेशन, आपलं मिरज रेल्वे स्टेशन ईट राईट रेल्वे स्टेशन म्हणून झालेलं आहे सर्टिफाय. त्यामध्ये जे स्टेशनवर जे कॅन्टीन असतील किंवा हॉकर्स असतील ह्यांच्या संदर्भातले तिथं ऑडिट केलं जातं आणि पूर्ण स्टेशनला ईट राईट रेल्वे स्टेशन म्हणून सर्टिफाय केलं जातं. नंतर भोग आहे. भोग म्हणजे वर्शिप प्लेसेस जे आहेत, मंदिर असो, मस्जिद असो, चर्च, गुरुद्वारा, या ठिकाणी जे प्रसाद वाटप केलं जातं. बऱ्याच मंदिरांमध्ये दररोजचं किंवा 15 दिवसाला किंवा ठराविक दिवशी पूर्ण जेवण प्रसाद म्हणून दिला जातो. तर हे सुद्धा तेवढंच सेफ असणं आवश्यक आहे. आपण आज सिद्धिविनायक टेम्पल जी मुंबई आहे, इथला प्रसाद बरेच लोक इथं घेतात आणि परदेशात जातात तर तिथे घेऊन जातात. मग हे तितक्या दिवस टिकणार आहे का? त्याला लेबलिंग कसं असलं पाहिजे, किंवा तिथला प्रसाद बनवतानाची जी प्रोसिजर आहे ही ऑडिट करून सर्टिफाय केली जाते. तर तो भोग म्हणून एक सर्टिफिकेट दिलं जातं. त्याच्यानंतर क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून एक संकल्पना आहे की यामध्ये जिथे जास्त, जसं चौपाटी आहे, मुंबईमध्ये चौपाटी आहे, आपल्या इथं आपण जर बघितलं तर 100 फुटी रोडला बरेचसे गाडे स्ट्रीट फूड्सचे उभे असतात. तर ह्या पूर्ण एरियाला स्ट्रीट फूड हब म्हणून सर्टिफाय केलं जातं. मग तिथे बघितलं जातं की तिथल्या वेस्टेज जे आहे ते डिस्पोज करायची काय व्यवस्था आहे. यामध्ये फक्त अन्न व्यावसायिक आणि आमचं डिपार्टमेंट हेच नसून महानगरपालिका किंवा जे नगरपालिका आहे यांचंही तिथं सहभाग असणं आवश्यक असतो. कारण तिथे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देणं किंवा कचरा जो आहे वेस्टेज हे व्यवस्थित डिस्पोज करणं हे फार आवश्यक आहे. अदरवाईज खाण्याचे अन्नपदार्थ चांगले बनवले आणि कचरा आजूबाजूलाच पडला तर त्यामधून सुद्धा रोग प्रसारित होऊ शकतात. तर त्याकरिता ह्या सर्व व्यावसायिकांना ट्रेनिंग दिली जाते प्राथमिकता, आणि नंतर तिथलं ऑडिट करून त्यांना क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून सर्टिफाय केलं जातं. तशाच पद्धतीनं क्लीन अँड फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल मार्केट म्हणून आहे.
म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल जेव्हा आपण बघतो की रस्त्याच्या कडेला बसून जर कोणी विकत असतील तर तिथली सर्व धूळ वगैरे येणार, म्हणून इथेही लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका यांचाही सहभाग असणं फार आवश्यक असतं की मार्केटला एक स्पेसिफाईड जागा असली पाहिजे, त्यामध्ये काही उंच कट्ट्यावर भाजीपाला हा विकला गेला असला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण चालतो आजूबाजूने तेव्हा तिथली धूळ वगैरे उडून त्यावर जाणार नाही. तर यासाठी ही क्लीन अँड व्हेजिटेबल फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मार्केट म्हणून एक संकल्पना आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या सुरुवातीला व्हॉलंटरीलीच आहेत की त्या करून घेणं म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे सध्या तरी, पण करून घेणं हे व्यावसायिकाच्या दृष्टीने चांगलं आहे. नागरिकांसाठीचे काय उपक्रम आहेत, काय योजना आहेत? नागरिकांमध्ये जसं म्हणलं की डार्ट बुक जे आहे ते एक तयार केलेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला कॉमन अडल्ट्रेशन कळू शकतो, आपण चेक करू शकतो. त्याच्यानंतर एक पिंक बुक म्हणून आहे, म्हणजे हे जे कशासाठी आहे की सेफ अँड न्यूट्रिशियस फूड ॲट होम, यासाठी आपण घरी असताना स्त्रियांनी कोणते अन्नपदार्थ कसे स्टोअर केले पाहिजेत, कसे बनवले पाहिजेत, किती कालावधीपर्यंत ते आपण खाल्ले पाहिजेत, हे सगळं जे आहे आणि न्यूट्रिशियस फूड अवेलेबल होणं फार आवश्यक आहे. तर याची माहिती ह्या पिंक बुकमध्ये आहे. काही रेसिपीज दिलेल्या आहेत, जसं आज मिलेट्स पूर्वीच्या काळामध्ये मिलेट्सचं कन्झम्पशन खूप जास्त होतं, पण मध्यंतरी मिलेट्स ह्या खूप कमी झाल्या, आपण गहू किंवा ह्या गोष्टीकडे वळलो. पण परत ट्रेंड आलेला आहे की मिलेट्स खाल्ले पाहिजेत. मिलेट्स म्हणजे जसं रागी आहे, कडधान्य नाही म्हणता येणार, तृणधान्य. तर ते मिलेट्स त्या वेगवेगळ्या रेसिपीज किंवा न्यूट्रिशियस फूडच्या वेगवेगळ्या रेसिपीजसुद्धा या बुक्समध्ये आहेत. त्यानंतर वर्कप्लेस आहे. वर्कप्लेस म्हणजे ऑफिसेसमध्ये जे आहे तिथे सेफ अँड न्यूट्रिशियस फूड कसं असलं पाहिजे याच्या संदर्भात ऑरेंज बुक म्हणून आहे, तर त्याबद्दलची माहिती आहे. आणि स्कूल चिल्ड्रन्ससाठी येल्लो बुक आहे. तर हे जे येल्लो बुक आहे हे त्यांच्या स्टँडर्ड्सनुसार किंवा वयोमानानुसार त्याचे वेगवेगळे 3 भाग केलेले आहेत, त्यांना समजलं पाहिजे या पद्धतीनं. तर काही शाळांनी सुद्धा हे जे येल्लो बुक आहेत, जेव्हा आपण ईट राईट स्कूल करतो तेव्हा तर हे दिलंच जातं त्यांना, मुलांना त्याच्यातून शिकवलं जातं, पण काही शाळेसुद्धा हे अडॉप्ट करू शकतात. हे सर्व जे बुक्स किंवा मटेरियल आहे, बॅनर्स, पोस्टर्स, FSSAIने जे काही प्रसिद्धी माध्यमातून तयार केलेलं आहे, हे सर्व त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आपण बुक्स हे डाउनलोड करून घेऊ शकतो त्यातून. FSSAI.gov.in या वेबसाईटवर क्रिएटिव्ह कॅटलॉग म्हणून आहे, त्यामध्ये हे सर्व जे काही बुक्स आणि ब्राउचर्स वगैरे हे सर्व गोष्टी त्यामध्ये अवेलेबल आहेत. अच्छा. अजून कुठला मुद्दा काही राहिला? जे व्यावसायिक उदासीन आहेत या सगळ्या प्रोसेससाठी, तर त्यांच्यासाठी काय नेमकी स्टेप आहे आपल्या विभागामार्फत? उदासीनता व्यवसायात असूच नाही, कारण हा अन्न व्यवसाय आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं, कारण याचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या आरोग्यावर होणारा आहे. आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं डिपार्टमेंट आठवलंच पाहिजे व्यवसाय करणाऱ्याला, कारण अन्न आणि औषध दोन्ही आहे. औषधमध्ये कॉस्मेटिक्स पण आहे. सकाळी उठल्यापासून आपण टूथपेस्ट करतो ते सुद्धा कॉस्मेटिक्समध्ये येणार, त्यात येतं अन्नपदार्थ, चहा सकाळपासून. त्यामुळं व्यवसाय करणाऱ्यांनी सिरियसलीच केलं पाहिजे असं माझं मत आहे. व्यावसायिकांना अजून काही आव्हान करू इच्छिता? व्यावसायिकांनी आता या कायद्यात मी जसं म्हणलं की कायदा हा रेग्युलेटरी ॲस्पेक्टसोबत इम्प्रूव्हमेंट सेल्फ कम्प्लायन्सवर जास्त आधारित आहे. तर सेल्फ कम्प्लायन्स करणं, आम्ही काही लायसन्ससोबत कंडिशन्स दिलेल्या असतात, त्या कंडिशन्स फॉलो करणं. त्याच्यानंतर हे जे लायसन्सिंग अँड रजिस्ट्रेशन रेग्युलेशनमध्ये जे शेड्यूल 4मध्ये हायजीन सॅनिटेशन संदर्भात ज्या तरतूद दिलेल्या आहेत त्या फॉलो करणं हे फार आवश्यक आहे. आणि जेव्हा अन्नसुरक्षा अधिकारी तपासणी करतात त्यामध्ये जे काही पॉईंट्सचं कम्प्लायन्स होत नाही त्याच्यासाठी आम्ही पहिले सुधारणा नोटीस म्हणजे इम्प्रूव्हमेंट नोटीस पाठवत असतो. तर ह्या इम्प्रूव्ह नोटीस मिळाल्यानंतर त्यामध्ये ते असतं की ह्या पॉईंटचा तुमचा कम्प्लायन्स नाही आहे, ह्या कम्प्लायन्स करण्यासाठी हे सुधारणा तुम्ही कराव्यात हे स्पष्टपणे नमूद असतं. तर त्या पद्धतीनं अन्न व्यावसायिकांना ते करणं आवश्यक आहे. अदरवाईज जर विविध कालावधीमध्ये त्यांचं कम्प्लायन्स नाही झाला तर त्यांचा परवाना सस्पेंड केला जातो किंवा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळं अन्न व्यावसायिकांना ही खबरदारी फार घेणं आवश्यक आहे आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे त्यांना कम्प्लाय करणं फार आवश्यक आहे. आणि जर का व्यवस्थित तुम्ही व्यवसाय केला, हा सगळा कम्प्लायन्स करून ठेवला तरच तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होईल. खरं. म्हणजे एखादी ॲडव्हर्टाईज करण्यापेक्षाही जेव्हा माउथ पब्लिसिटी होते ती सर्वात त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो, परिणामकारक असतं. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आहे की
नागरिकांनी सतर्क राहायला पाहिजे, कारण आपण कुठलेही अन्नपदार्थ घेताना मी सुरुवातीला म्हणलं तसं ते लेबल पॅक्ड कंडिशनमधली घ्या. जसं आज ॲनालॉग पनीर म्हणता, लूज पनीर घेतलं तर त्याचं काहीच वॉरंट नाही, ते काय आहे पदार्थ हेच कळणार नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट घेताना जर का लेबल बघून घेतलं आपण, पॅक कंडिशन आणि लेबलमधली, प्लस काही गोष्टी असतात की मार्केटमध्ये मुदतबाह्य आज उद्या होणार आहे ते आज दिसतं, तशा गोष्टी घेऊच नाहीत पहिलेच. तसं तर दुकानदारांना एवढ्या जवळ बाह्य संपत आलेल्या असतात त्या ठेवण्याचं हे नाही, पण नागरिकांनी हे बघणं फार आवश्यक आहे. आणि नागरिकांना अशा कुठल्याही गोष्टीबद्दल काही वाटलं किंवा तक्रार असेल तर त्यांनी त्या जिल्हा कार्यालयाशी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय आहे, जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पोर्टलवर आपली तक्रार द्यावी. नागरिक जेवढे सतर्क राहतील, जेवढे पुढे येतील, तेवढं ह्या कायद्याचं परिणामकारकता आपल्याला दिसून येईल. कारण पूर्ण जिल्ह्यामध्ये 7 अधिकारी आणि 45 ते 50,000 व्यावसायिक, हा रेशो कुठंच जुळणार नाही. त्यामुळं नागरिकांकडून जास्तीत जास्त फीडबॅक येणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हे आम्हाला अपेक्षित असतं. तर आपण त्या पद्धतीनं त्या टार्गेट ठेवून आपण तिथे काम करू शकतो. खरं तर खूप व्यापक विषय आहे, पण आज इथे येऊन तुम्ही व्यावसायिकांना आणि नागरिकांना हे जे मार्गदर्शन केलं त्यासाठी सांगली आकाशवाणीकडून सर मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.